आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. संसार बंधन रामकृष्ण नामाने तुटतं, याच्यावर लोकांचा विश्वास बसणार नाही असं वाटल्याने महाराज म्हणाले की मी स्वतः माझ्या ध्यानी रामकृष्ण माळा जपतो आहे. माझ्या हृदयामध्ये त्या श्रीमूर्तीविषयी नितांत जिव्हाळा आहे. तोच जिव्हाळा आपल्या रामरायाविषयी आमच्या सगळ्या धांदरणीकरांच्या मनामध्ये हृदयामध्ये वसावा आणि रामरायाने त्याची धांदरणे रूपी अयोध्या नेहमी सुखात आणि आनंदात ठेवावी ही रामराया चरणी प्रार्थना करतो. हे सगळं करताना एक काळजी घ्या, कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका, कोणाशी स्पर्धा करू नका. आनंद आपल्या आतच आहे. माझ्याशी कोण कसं वागलं याची हिशेब ठेवण्यापेक्षा सर्वांशी चांगलं वागण्याचा संकल्प करा, आपलं चांगलंच होईल. हाताला काम, मुखाला नाम, कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. आपण हा आयोजिलेला उत्सव म्हणजे खरंच तुम्ही धांदरण्याची अयोध्या केली. गुणवान म्हणजे महाराष्ट्राची श्रीमंत आणि समृद्ध गंधर्व सभा तुम्ही इथं आणून ठेवली. दरोडा पडायची भीती आहे अशी तिजोरी तुम्ही उपलब्ध केलीत आणि अत्यंत जीव ओतून उत्सव केला. या तारखेकरता मी फार आडेवेडे घेतले, कारण एवढ्या लांब सलग यायला फार जीवावर येतं. परंतु तुमचा हे का काही तुम्ही सोडला नाही. त्यामुळे पोलीस पाटील आणि सरपंच विजयी झाले. त्यामुळे इथं येणं घडलं आणि इथं आल्यानंतर वाटलं फार बरं झालं. तुमच्या निमित्ताने येताना आमच्या सोनगीर संस्थानाचं दर्शन करता आलं, जिथं गोविंदबाबजी महाराज, केशवदत्त महाराज 100 वर्षाची दिव्य भागवती परंपरा ह्या प्रांतात आहे. तिथंही जाणं झालं. मुकुंदराज महाराजांची आमची चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की धांदरण्यामध्ये फार भव्य दिव्य असा उत्सव होतो. तुमच्या उत्सवाचा निरोपही तिथे पोहोचवला. आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये वसणाऱ्या रामभक्तीला मी वंदन करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.